पाठ असू द्यायचे, त्यांच्यापैकीच कुठलेही वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील. असे 10 मार्क ग्रामरला, 10 मार्क निबंधाला, 20 मार्क. आता 60 मार्क कुठे? आता आपल्या पुस्तकाचे 6 भाग केलेले आहेत. तुम्ही जर इंडेक्स पाहिली तर मराठीचं पुस्तक असेल तुमच्याकडे, बरोबर, आणि स्क्रीनवर सुद्धा बघा दिसते. आता या जे भाग केलेले आहे बघा, भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा, चौथा, पाचवा, 5च 6व्यातले प्रश्न विचारणार नाही. आता बघा की तुम्हाला 80 मार्कांचं डिवायडेशन सुद्धा दिलेलं आहे बघा, त्या स्क्रीन मध्ये दाखवते. प्रश्न पहिला असेल बघा, पठित गद्य. पठित गद्य म्हणजे काय? सीन पॅसेज. आता त्यामध्ये बघा, स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हॅलो, हो सर, हो. स्क्रीन दिसते? हा. आता बघा, परीक्षेमध्ये पठित गद्य म्हणजे सीन पॅसेज. आता सीन पॅसेज मध्ये काय काय विचारलं जाईल, कशा कृती असतील? आकलन कृती 2 मार्काला. आकलन कृती म्हणजे काय? आकलन कृती म्हणजे काय की प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील ते, त्यांची उत्तरं तुम्हाला उतार्यामध्ये शोधावी लागतील, 2 मार्काला. दुसरी आकलन कृती सुद्धा 2 मार्काला, ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असतील. आणि स्वमत किंवा अभिव्यक्ती 4 मार्काला आहे बघा. याचे 2 प्रश्न असतील. स्वमत, त्या पाठाशी संबंधितच स्वमत तुम्हाला दिलेलं असेल, आणि अभिव्यक्तीचा प्रश्न सुद्धा 2-2 मार्काला. आता हे प्रश्न जे आहेत स्वमत आणि अभिव्यक्तीचे, हे पाठांतराचा विषय नाहीये. हे कशावर आधारित आहे? त्या लेसनचं, त्या धड्याचं तुम्हाला आकलन किती झालं, उपयोजनात्मक प्रश्न आहे हा. आता यामध्ये बघा काय करावं लागेल की स्वमत किंवा अभिव्यक्ती अशा कृती तुम्हाला विचारल्या, तर मग या कृती सोडवण्यासाठी तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे, सीन पॅसेज, त्याचं आधी तुम्हाला सूक्ष्म वाचन करावं लागेल. म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित आधी सर्व पॅसेज वाचून घ्यावा लागेल. वाचायच्या आधी काय करायचं बघा, तुम्हाला एक आयडिया सांगतो. पॅसेज वाचायच्या आधी परीक्षेमध्ये प्रश्न तुम्ही आधी वाचून घ्या की कोणते प्रश्न विचारते, आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने तो पॅसेज वाचा. म्हणजे त्यांची उत्तरं सुद्धा आपल्याला त्या पॅसेजमध्ये, मग आपण प्रश्न वाचलेले असतील तर उत्तर आपल्याला पॅसेज वाचताना क्लिक होईल की नाही, या प्रश्नाचं उत्तर इथे आहे, या प्रश्नाचं उत्तर या ओळीत आहे, असं लगेच आपल्याला चटकन कळते प्रश्न वाचला तर. आणि पेन्सिलीनं मग त्या ठिकाणी थोडी अशी खून करून घ्यायची प्रश्नपत्रिकेमध्ये की ह्या प्रश्नाचं उत्तर असं असतं. असंही आपण प्रश्नपत्रिका घरीच आणतो बोर्डाची, त्याच्यावर केलं तरी चालेल, उत्तरपत्रिकेवर नका करू काही. मग तसं आधी प्रश्न वाचा, मग नंतर पॅसेज वाचा. बारीक वाचन करायचं, सूक्ष्म वाचन म्हटलेलं आहे. आणि आकलन होणं आवश्यक आहे, आणि तो आकलन म्हणजे समजणे, तो पॅसेज आपल्याला समजायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कुठल्याही कृती चटकन सोडवता येणार नाही दिलेल्या पॅसेजवर. मग आकलन कृती, आकलन या शब्दाचा अर्थ बघा समजणं, किंवा तो अर्थ आपल्याला त्या अर्थात आपण ग्रहण करणं. मग दिलेल्या उतार्यातील जे असतील समजा पैलू, ते आपल्याला उलगडतात, त्या गोष्टी आपल्याला समजतात या वाचनामध्ये. मग आकलन कृती सोडवण्यापूर्वी काय करायचं? पठित असेल किंवा अपठित म्हणजे अनसीन पॅसेज, 2 सीन पॅसेज येतील आणि एक अनसीन पॅसेज येईल बाहेरचा, जो तुम्ही वाचलेला नसेल. त्याचं सुद्धा तुम्हाला तसंच बारीक वाचन करावं लागेल. आणि मग सूक्ष्म म्हणजे बारीक आणि आकलनपूर्ण वाचन पाहिजे. नुसतं वाचायचे म्हणजे वाचायचं नाही तुम्ही परीक्षेमध्ये, आधी प्रश्न वाचायचे आणि प्रश्नांच्या अनुषंगाने तो उतारा तुम्ही वाचायचा, म्हणजे आपले दोन्ही कामं होतील. काही विद्यार्थी काय करतात, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक वेळी पॅसेज वाचतात. तसं करू नका, तुमचा वेळ खूप जाईल त्यामध्ये. प्रत्येक प्रश्नाला आपण पॅसेज वाचला तर किती वेळा वाचणार तो पॅसेज? 5-6 वेळा वाचणार. तसं करू नका, एकदाच पॅसेज वाचायचा आहे, म्हणून आधी प्रश्न वाचा आणि मग पॅसेज मध्ये उत्तर शोधा वाचन करत असताना. मग बघा की मग
ती आकलन कृती सोडवताना काय करायचं, पठित म्हणजे सीन पॅसेज, अनसीन पॅसेज जे आहेत त्या उतार्यांचे बारीक वाचन करायचं आणि ते वाचन करत असताना त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आकलन झालं पाहिजे. त्याचा आशय आपल्याला समजला पाहिजे, त्या उतार्याचा मिनिंग. आणि आकलन कृतीचं उत्तर उतार्यावर आधारित आणि उतार्यातच असते. बघा, जे प्रश्न येणार आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह, त्यांची उत्तरे 4 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असतात बघा प्रत्येक पॅसेजमध्ये, त्यांची उत्तरे उतार्यामध्येच असतात. आणि गद्य आकलन कृती या उतार्याच्या आशयावर विचारल्या जातात. आणि गद्य आकलनाची जी कृती आहे बघा, ती आशयावर विचारली जाते. आता स्वमत बघा, स्वमत आणि अभिव्यक्ती आहे. स्वमत म्हणजे काय, तुम्हाला स्वमताचे प्रश्न येतात बघा परीक्षेमध्ये, तर स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत. आता स्वमत कृती ही बघा पाठाच्या आशयावर आधारित असते. संपूर्ण पाठ, टोटल पॅसेज नाही, पूर्ण पाठ, त्या पाठाचा आशय काय त्याच्यावर आधारित तो प्रश्न असतो बघा. आणि त्याचं उत्तर लिहिताना मग त्यावर आपलं स्वतःचं मत काय, आपला अभिप्राय काय, आपलं मत काय, हे आपल्या शब्दात लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित असते त्यांना. बघा, पाठाचा आशय जर आपल्याला माहिती असेल संपूर्ण पाठाचा, आता आपण अभ्यास केलेलाच आहे, तुम्ही संपूर्ण लेसन, मराठीचे जे लेसन आहेत, ज्या कविता आहेत त्यांचं वाचन वगैरे केलेलंच आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पाठ करायच्या आधी तो लेसन पूर्ण मराठीच्या पुस्तकातून आधी वाचायचा, मग कुठले प्रश्न वगैरे पाठ करायचे. कारण आपण लेसनचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला तो पूर्ण पाठ वाचन केल्याशिवाय त्याचा मिनिंग कळणार नाही आपल्याला, म्हणून एकदा आपण वाचूनच घ्यायचा. मग आता बघा की मग आपल्या शब्दात तो अभिप्राय लिहायचा आणि त्या कृतीचा अर्थ समजणे म्हणजे कृतीत काय विचारले आहे. समजा ती आकलन कृती आली, स्वमत कृती आली, त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, त्याचा पाठाशी संबंध काय, हे उलगडून दाखवणं, त्यावर स्वतःचं मत, स्वतःचे विचार मांडणं, हे त्या स्वमतामध्ये अपेक्षित असते बघा. आणि स्वमत कृतीचं उत्तर बघा साधारणपणे जो पाठ आहे ना त्या पाठाच्या आशयाशी संबंधित निम्म उत्तर असते. आणि आवाज येतोय माझा? हॅलो हा सर, आता येतो, मगाशी येत नव्हता. हॅलो. हा ओके. तर बघा, हा तर मी तुम्हाला स्वमताबद्दल सांगतोय की स्वमत करताना सुद्धा बघा तुम्ही जे मराठीचे आपले लेसन आहेत, कविता आहेत, त्यांचं वाचन करा, ते समजून घ्या, त्यांचा आशय काय आहे, कवितेचा आशय, एखाद्या धड्याचा आशय, मिनिंग काय आहे, त्याच्या संदर्भात आपलं स्वतःचं मत, विचार, आपल्या भावना, निरीक्षण, अनुभव शब्दात मांडणं त्या स्वमतामध्ये अपेक्षित असतं. स्वमतामध्ये अवांतर वाचन सुद्धा उपयोगी पडते. चिंतन हे सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. बघा, आता काही जो उपयोजित मराठी म्हणजे रायटिंग स्किलचा भाग आहे, रायटिंग स्किलचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाठांतर हे आवश्यक आहे. तो रायटिंग स्किलचा भाग आपल्याला पाठच करायचा आणि ते पाठांतर करून त्यांची उत्तरं लिहायची. म्हणजे मनन आणि चिंतन ही क्रिया त्या ठिकाणी आहे. मग स्वमत कृती लिहिताना बघा आपली भाषा शैली व्यवस्थित विषयानुसार पाहिजे स्वमतामध्ये. आता बघा, काही विद्यार्थी काय करतात, स्वमत विचारलेलं असतं एक आणि दुसऱ्याच भलत्याच विषयाकडे वळतात. तर तसं नाही, जे सांगितलेलं आहे स्वमतामध्ये त्याच्यावरच आपला अभिप्राय, आपलं उत्तर हे अपेक्षित आहे. आपले विचार स्पष्ट असायला हवे, आपलं भाषिक कौशल्य त्या ठिकाणी चांगलं असायला हवं, अशुद्ध लेखनाच्या नियमानुसार आपलं लेखन त्या ठिकाणी आपण मांडायला हवं.
आणि त्यानंतर बघा कवितेचा सुद्धा एक प्रश्न असतो. आता असे पॅसेज बघा तुम्हाला 2 येतील. दोनही सारखे असतील 8-8 मार्कला आणि दुसरा असेल तो अनसीन पॅसेज 4 मार्कला. असे 8 दोन्ही 16 आणि 4 असे 20 मार्काला गद्य असेल म्हणजे लेसन. त्याच्यानंतर पद्य असेल बघा. पद्यकृती ही सुद्धा बघा दोन असतील पुस्तकामधल्या. सीनच दिलेले आहे, सीन पोयम. त्याच्यावर सुद्धा स्वमताचे असतात बघा. आता त्यामध्ये काय विचारलं जाते? रसग्रहण विचारलं जाते बघा. की या कवितेच्या ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींचं रसग्रहण करा किंवा काव्य सौंदर्य लिहा. मग अशा वेळेस काय करणार? हे सुद्धा स्वमतामध्ये मोडतात. 4-4 मार्काला विचारतात ते दोनही पॅसेज मध्ये. 8 मार्काला असतात ते. मग त्या कवितेचं रसग्रहण करा. आशय सौंदर्य रसग्रहण करताना आपण काय करायचं? कवितेचं बाह्यांग पाहायचं. म्हणजे कवितेच्या कवीचं नाव तुमचं पाठ पाहिजे. कवितेचं नाव, कवितेच्या नावाबरोबर कवीचं नाव, कवयित्री असेल तर त्या कवयित्रीचं नाव हे आपल्याला पाठ पाहिजे. त्यामधून विषय माहिती पाहिजे कवितेचा, की त्या कवितेमध्ये कुठल्या विषयावर कवीनं किंवा कवयित्रीनं भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर काव्य संग्रह माहिती पाहिजे, की या कविता संग्रहामधून ही कविता घेण्यात आलेली आहे. कवितेचा प्रकार माहिती पाहिजे, ती निसर्ग कविता आहे, ती अभंग आहे, की अजून देशभक्तीपर कविता आहे, की अजून कुठला प्रकार आहे कवितेचा. त्याच्यानंतर कवितेची भाषा कोणती आहे? आता बघा भाषा आपल्या महाराष्ट्रात मराठी, प्रमाण मराठी, पण मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. जसे कोकणामध्ये कोकणी, मालवणी, अहिराणी, तिकडे चंदगडी, अशा बऱ्याचशा भाषा बघा बोली भाषा आहेत. मग त्या आता कवी बघा आपल्या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या बोली भाषांमध्ये कविता लिहितात. कोणी वऱ्हाडीमध्ये, कोणी अहिराणीमध्ये, कोणी अजून मालवणीमध्ये. मग त्या बोली भाषेचा प्रकार कोणता आहे? कवितेची भाषा कशी आहे? भाषा शैली या मुद्द्यांच्या आधारे आशय सौंदर्य तुम्हाला लिहावं लागेल. बघा प्रश्न विचारता स्वमतामध्ये की या पुढील ओळींचं आशय सौंदर्य स्पष्ट करा. मग हे सर्व कवी, कवितेचा प्रकार, कवितेचे नाव, काव्यसंग्रह, कवितेची भाषा, भाषा शैली, कवितेमधून काय मांडलेलं आहे हे सर्व आशयामध्ये आपल्या आलं पाहिजे. रसग्रहणामध्ये बघा रसास्वाद, रसग्रहण करा असं सुद्धा विचारतात कवितेच्या ओळींचं. मग रसास्वाद वाङ्मयाच्या वाचनाने, आकलनाने. रसास्वाद म्हणजे काय? काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण यापैकी एक कृती तुम्हाला सोडवायची असते. आता काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य तर आपण पाहिलं. रसग्रहणामध्ये काय करायचं? की त्या कवितेचं रसग्रहण म्हणजे फक्त त्या ओळींचं रसग्रहण करायचं. याच्यामध्ये सुद्धा आपण थोडी प्रस्तावना करणार. कवितेचं नाव, कवी असेल किंवा कवयित्री असेल त्यांचं नाव, कोणता विषय आहे. मग त्या 2 ओळींचं रसग्रहण करायचं. त्या 2 रसग्रहण म्हणजे काय? आता तुम्हाला आपल्याला माहिती आहे 9 रस आहेत. समजा तो थोडा तुम्हाला वेगळाच प्रकार आहे. 9 रस, शृंगार रस, वीर रस, भाव रस, हास्य रस, करुण रस, असे 9 रस आहेत. तर यापैकी कोणता रस म्हणजे आलेला आहे त्यामध्ये? रस म्हणजे काय? की आपण एखाद्या कवितेच्या ओळी किंवा एखादी कादंबरी असेल किंवा नाटक असेल ते वाचत असताना आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात, त्याच्यावरून ते रस पडतात. तर तसं रसग्रहण तुम्हाला करायचं आहे. म्हणजे त्याच्याविषयी सुद्धा तुमचं स्वमत त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल. तर अशा प्रकारे बघा गद्य 20 मार्काला, पद्य 16 मार्काला. 16 मार्कामध्ये दोनही बघा. 16 मार्कामध्ये काय विचारलंय? 2 कविता येतील. तर 4-4 मार्काला ऑब्जेक्टिव्ह आणि अजून 4-4 मार्कामध्ये रसग्रहण किंवा आशय सौंदर्य. म्हणजे काव्यपंक्तीचा बघा पठित पद्य बघा, पठित पद्य पाठावर आधारित काव्य पंक्तींचा अर्थ लिहिणे. 4 काव्यपंक्ती देऊन त्यांचा अर्थ उलगडून दाखवणे. म्हणजे त्या काव्यपंक्तींचा कवितेच्या ओळींमधला. आता या ठिकाणी तुम्हाला कवितेचा पॅरेग्राफ देणार नाही दुसऱ्या प्रश्नामध्ये मध्ये.
पहिल्यामध्ये देतील अ मध्ये, दुसऱ्यामध्ये देणार नाही. आता समजा अ मध्ये पहिली कविता विचारलेली आहे, तर दुसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये त्या कवितेतले विचारणार नाही, दुसऱ्या कवितेच्या ओळी दिलेल्या असतील आणि त्या 4 काव्यपंक्तींचा अर्थ तुम्हाला तिथे समजावून सांगायचा आहे, उलगडवायचा. मग त्या 4 त्या 4 ओळींचाच, पण त्याच्या आधी थोडी प्रस्तावना करा. त्याच्यानंतर पठित पद्य आहे बघा खाली, की पठित पद्य पाठावर आधारित आणि कृतींसाठी. म्हणजे दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारतील आणि त्यापैकी एक सोडणे. त्यामध्ये काव्य सौंदर्यावर आधारित कृती आणि रसग्रहणावर आधारित. तर काव्य सौंदर्यावर आधारित विचारली किंवा रसग्रहणावर आधारित विचारली, की रसग्रहणामध्ये काय करणार, कवितेचे नाव, काव्यसंग्रह, कवितेचा प्रकार, कवितेची भाषा, हे सर्व त्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे बघा, साहित्याचे प्रकार. आता साहित्याचे प्रकार यामध्ये बघा, आपल्याला आता साहित्य प्रकार कथा अभ्यासाला आहे. तसे साहित्याचे प्रकार भरपूर आहेत. कादंबरी आहे, कथा, नाटक, निबंध, कविता. पण आपल्याला इथे साहित्याचा प्रकार कोणता आलेला आहे? कथा आलेला आहे. मग आता त्या सुरुवातीला बघा, की तुम्हाला कथा हा साहित्याचा प्रकार आलेला आहे, 10 मार्काला आहे. 1 मिनिट. आवाज येतोय ना माझा? हो सर, येतोय. हा, ओके. 1 मिनिट, मला जरा तर कथा हा साहित्याचा प्रकार आपल्याला अभ्यासाला आहे 10 मार्क्सला. आता कथा साहित्य प्रकाराचा परिचय केलेला आहे त्यांनी, की कथा कशाला म्हणतात, कथेची वैशिष्ट्ये, हे सुरुवातीच्या याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग 2 कथा आलेल्या आहेत, एक शोध नावाची आणि एक गढी नावाची. शोध वपू काळे यांची आणि गढी प्रतिमा इंगोले यांची. आता या दोनही कथांचा तुम्ही अभ्यास करायचा, वाचन तुम्ही करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये एक पूर्ण डिटेल तुम्ही वाचन केलं तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. बघा आता कथा, 1 मिनिट. तर कथा बघा, तर जर आपण पुस्तक पाहिलं तर कथा म्हणजे काय, सर्वसाधारण त्यांची व्याख्या दिलेली आहे कथेची. ती व्याख्या वगैरे पाठ करायची. एका विशिष्ट स्थलकालीन पात्रांच्या परस्पर संवादातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. म्हणजे अशा वेगवेगळ्या कथा दिलेल्या आहे. कथेमध्ये पात्र वगैरे असतात, प्रसंग, संघर्ष असतो, त्यांची गुंतागुंत. म्हणजे जी कथा आहे, आपण कथा वाचतो, त्या कथेमध्ये काय असते, कथा कशाला म्हणतात याची व्याख्या दिलेली आहे त्यांनी. कथेची पूर्वपीठिका म्हणजे सुरुवातीला कथा ही कोणत्या अवस्थेत होती, म्हणजे कथेची निर्मिती कशी झाली. कथेमध्ये घटक असतात बघा, कथाबीज असते कथेमध्ये, आपण एखादी कथा वाचतो. कथानक असते बघा, पात्रांचं चित्रण आलेलं असते कथेमध्ये, पात्र असतात, पात्रांशिवाय कथा पूर्णच होणार नाही. वातावरण निर्मिती केलेली असते बघा, आपण एखादी कथा ऐकतो तर वातावरण निर्मिती करतात ना. आता काहीतरी पुढे घडेल असं वातावरण निर्मिती करतात, म्हणजे वाचणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. नाट्यमयता असते, संघर्ष असतो, कोणाचा तरी दोघांचा संघर्ष असतो, पात्रांचा असतो. संवाद असतात बघा कथेमध्ये, 2 किंवा जास्त पात्र असतील, कॅरेक्टर असतील तर त्यांच्यामधला संवाद असतो. भाषा असते कथेला. तर हे घटक तुम्ही लक्षात असू द्या. या प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाईल की कथेचे घटक कोणते. यामध्ये साहित्य परिचयामध्ये कथेचे घटक सांगा, कथा म्हणजे काय हे सांगून कथेचे घटक सांगा. कथेची वैशिष्ट्ये आली बघा खाली. फक्त तुम्ही काय करायचं, मुद्दे लक्षात ठेवायचे.
मग त्यांचं विश्लेषण तुम्हाला येईल. फक्त वाचन करायचं मुद्द्यांचं, विश्लेषण आपोआप येते. भाषा शैली, कथेची वैशिष्ट्य बघा. कथा मनोरंजन करते. आता बघा, कथा मनोरंजन करते, वाचकांचं मनोरंजन करते, सर्वांचंच करते ना. कथा बघा, वैशिष्ट्य, कथेमुळे सुसंस्कार होतात कथेमुळे सुसंस्कार होतात ना. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहे बघा. बोध कथा आहे, प्रेरणादायी कथा आहे. म्हणजे त्या कथा आपण ऐकतो किंवा वाचतो तर त्याच्यामधून आपलं बोध होतो ना. शेवटी बघा, कुठल्याही कथेला ते मॉरल ऑफ द स्टोरी असते बघा, तात्पर्य. म्हणजे त्याच्यामधून आपण काहीतरी शिकतो, म्हणजे सुसंस्कार होतात बघा. त्याच्यानंतर कथा वाचकांची उत्कंठा सुद्धा वाढवते. कथा एककेंद्रीय असते. कथा भूतकाळातच लिहिली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतो आपण. आणि श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करतात. श्रवण म्हणजे ऐकणे. म्हणजे आपण ऐकून दुसऱ्याला ती कथा सांगू शकतो. म्हणजे अशी वैशिष्ट्ये दिलेली आहे बघा कथेची. हे वैशिष्ट्ये, कथेचे घटक हे तुम्ही पाठ करून ठेवायचे साहित्य प्रकारामध्ये. आता त्याच्यानंतर मग दोन कथा आलेल्या आहे, शोध आणि वपू काळे. मग आता त्या शोध नावाची कथा तुम्ही पूर्ण वाचा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रश्न बघा त्याच्यातले. आता बघा, शोध कविता जर शोध कथा पाहिली तर पेज नंबर 77 वर बघा, कारण विचारलेली आहे. अनुनं घर सोडलं. आता अनु नावाचं कॅरेक्टर आहे त्या कथेमध्ये. त्या अनुनं काय घर सोडलंय हे तुम्हाला एक्सप्लेन करताय. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली. कारण, याचं कारण तुम्हाला कुठे सापडेल. म्हणजे कथा तुम्ही पूर्ण 2 ते 3 वेळा वाचा. कोणताही प्रश्न पाठ करायचा नाही, गोकणपट्टी करायची नाही. फक्त काय करायचं, जे वाचन करायचं. काय करायचं बघा, 1 वेळा 2 वेळा वाचायचं कुठलंही उत्तर. मन लावून वाचायचं. प्रश्न बघायचा, त्या प्रश्न कशावर विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर वाचायचं एकदम मन लावून. आणि 1 वेळा 2 वेळा वाचलं की त्या उत्तराचं मनन करायचं. मनन म्हणजे डोळे बंद करून जरा आठवून बघायचं. आणि तसं आठवलं की समजायचं आपल्या मनामध्ये फिट झालं. असा तुम्ही अभ्यास करायचा. तर कथेमध्ये जे विचारलेले आहे बघा प्रश्न या शोध आणि गढीमध्ये, तर ते तुम्हाला पाठ करायचे आहे. त्याच्यानंतर बघा, ही कथे 10 मार्काला असते. याच्यामध्ये सुद्धा बघा, एका ठिकाणी मला वाटते उतारा दिला जातो. कथा साहित्यिक परिचय, जो सैद्धांतिक भाग आहे. समजा कुठलाही दिला जाईल, कथेची वैशिष्ट्ये किंवा कथेचे घटक कुठलाही असेल आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि जो दुसरा प्रश्न आहे बघा, पठित कथांवर. पठित कथा कोणत्याही शोध आणि गट याच्यावर तुम्हाला 4 कृती दिल्या जातील. 2 सोडवणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पॅसेज नसणार. याच्यामध्ये तुमची आन्सर तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर आपण जाऊ बघा रायटिंग स्किल या भागाकडे. आता रायटिंग स्किल बघा, इथे जे आहे तर आपल्याला मुलाखत आहे बरोबर, माहिती पत्रक आहे, अहवाल आहे आणि वृत्तलेख फीचर्ड आहे. आता यामध्ये बघा, मुलाखतीमध्ये 1 मिनिट, 87 पेज नंबर आहे बघा. त्याचं जर पुस्तक असेल तुमच्याकडे तर. आता मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. मुलाखत, माहिती पत्रक, अहवाल आणि वृत्तलेख 14 मार्काला हा प्रश्न आहे. आता यामध्ये सुद्धा बघा काय आहे की अपेक्षित कौशल्य, आकलन, उपयोजन ही कौशल्य आहे. आता उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती 4 मार्काला आणि उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन कौशल्य हे सुद्धा 10 मार्काला. आता यामध्ये 1 मिनिट, तर उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती सोडवताना त्या गद्य विभागाप्रमाणे असतील हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एखादा पॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल आणि उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन आणि कौशल्य
कृती ह्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला सोडवावं लागतं. आता कृती पत्रिकेतील मुद्द्यांना अनुसरूनच तुम्हाला ते उत्तर लिहावं लागते. आता कृती पत्रिकेत म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेत काही मुद्दे दिलेले असतील. समजा मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचे घटक, असे जे पाठाशी रिलेटेडच असतील ते मुद्दे, ते आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि पाठ्यपुस्तकाच्या दृष्टीने मग वाचन असेल, निरीक्षण, अनुभव यावर आधारित लेखन आपलं असावं. भाषा शैली समर्पक आपली असावी, मुद्द्यांचा विचार आणि अभ्यास करून त्या कृती आपल्याला त्या ठिकाणी सोडवायच्या आहे. तर बघा, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख. अ, इ- आवाज येतोय माझा? हो हॅलो? सर येतोय. हो हा, सर. ओके. हा, आपण बघा, जसं 10 मार्काचं ग्रामर पाहिलं, समास किंवा अलंकार, अ, असं तर हे प्रयोग असेल, वाक्य रूपांतर असेल. आता याच्यामध्ये कशी एखादी ट्रिक आहे बघा, की समास कसा ओळखायचा, त्याचा विग्रह कसा करायचा, वाक्याचं रूपांतर कसं करायचं, आज्ञार्थीवरून विधानार्थी कसं करायचं, विधानार्थीवरून प्रश्नार्थी कसं करायचं, अलंकार कसे ओळखायचे. काही काही याच्यामध्ये पद्धती आहे, एक ट्रिक आहे. तशी या रायटिंग स्किल मध्ये नाहीये. पूर्वी काय होतं, की जो जुना अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये समजा होते प्रश्न, की मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. मग आपण एखाद्या माणसाची मुलाखत घ्यायला जाणार आहोत, मग त्याला कोणकोणते प्रश्न आपण विचारणार, तर ते प्रश्न आपल्याला तयार करावे लागायचे. म्हणजे तसे प्रश्न त्या पूर्वीच्या अभ्यासक्रमात यायचे. पण आता यावर्षी तुमचं पुस्तक बदलल्यामुळे पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं आहे. रायटिंग स्किलचा भाग आहे तो ग्रामरच्या सारखा एखाद्या ट्रिकवर आधारित नाही. तर रायटिंग स्किलचा भाग जो आहे तो सुद्धा तुमचा पाठांतराचाच भाग आहे बघा. तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं पाठच करावी लागतील किंवा रायटिंग स्किलचे जे 4 घटक आहेत, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख, हे यांचं तुम्हाला चांगलं जरा वाचन करावं लागेल पुस्तकातून. आणि ते वाचन करून तुम्हाला मी प्रश्नपत्रिका देईल 2-4. तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा इथे दाखवेल की कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करायचा. थोड्या वेळात दाखवतो मी तुम्हाला प्रश्नपत्रिका. तर अशा प्रकारे हे रायटिंग स्किलचा अभ्यास करायचा बघा, की याचं वाचनच करावं लागेल. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखनाचं. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पॅरेग्राफ नसतील त्याच्यावर. त्याच्यानंतरचा भाग आहे बघा, व्याकरण आणि लेखन, 20 मार्काचा. त्याच्यातल्या 10 मार्काचं तर आपण पाहिलं, वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, हे 4 घटक पाहिले. वाक्प्रचार 2 मार्काला, जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितले, की जे पुस्तकामध्ये जे लेसन आहेत, ज्या कविता आहेत, आणि जे ज्या 2 कथा आलेल्या आहेत, शोध आणि गटी, यांच्या खाली जे वाक्प्रचार आहे ते सर्व तुम्ही पुस्तकामधले पाठ करायचे आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला असतो. निबंधामध्ये बघा, आता निबंध लेखन हा जो विषय आहे याच्यामध्ये 5 प्रकारचे निबंध तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. आणि निबंध हा कधीही तुम्ही एकदम शेवटीच लिहा. शेवटचाच प्रश्न आहे तो आणि तुम्ही तो शेवटीच लिहा. काही विद्यार्थी सुरुवातीला गेल्या निबंध लिहायला सुरुवात करतात, तसं करू नका. 5 प्रकारचे निबंध आहेत आपल्याला. वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चित्रण आलेलं असेल त्यामध्ये. वर्णनात्मक मध्ये वर्णन आलेलं असेल. वर्णन म्हणजे समजा मी पाहिलेला अपघात, मी पाहिलेली पावसाळ्यातील एक सकाळ. व्यक्तिचित्रणात्मक मध्ये व्यक्तीचं वर्णन आलेलं असेल. आत्मवृत्त असेल, आत्मवृत्तात्मक मध्ये. कल्पना प्रधान मध्ये समजा मी मुख्यमंत्री झालो तर, मी प्रधानमंत्री झालो तर, असे विषय असतील. काल्पनिक. वैचारिक मध्ये विचार प्रधान निबंध असतील. कोरोना महामारी, एक संकट, विज्ञान शाप की वरदान, वाचाल तर वाचाल, मोबाईलचे दुष्परिणाम, संगणक शाप की वरदान, असे वैचारिक मध्ये विषय असतील. मग आता निबंध लेखन करताना काय करायचं, की आता निबंध हा पाठांतराचा विषय नाहीये. इथं तुम्हाला दिले नाही हे निबंध पाठ करा, तुम्हाला सांगितलं हा निबंध पाठ करा आणि परीक्षेत लिहा.
तुम्हाला 2 पेजचा निबंध तुम्ही वाचणार तर त्याच्यामधलं 1 पेज सुद्धा तिथे आठवणार. तर निबंध हा तुमचं अवांतर वाचन कसं आहे, तुमचं मत त्यामधून मांडलं जाते. तुमचं अवांतर वाचन जर चांगलं असेल ना, तर मग तुम्हाला कुठलाही विषय दिला तर तुम्हाला चांगला परफेक्ट निबंध लिहिता येणार. मग आता निबंध लेखनामध्ये काय करायचं बघा, की निबंध लेखनामध्ये तुमच्या व्याकरणाच्या चुका या पाहिल्या जातात ना. त्याच्यामुळे आपण व्याकरणाच्या चुका शक्यतोवर कमी करायच्या. बऱ्याच तुमच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या काना, मात्रा, विलांटी, उकार अशा बऱ्याचशा मिस्टेक होतात. निबंधाची सुरुवात ही आकर्षक पाहिजे. बघा आता काही वेळांना काय करायचं, काही कवितेच्या ओळी म्हणजे चारोळ्या वगैरे किंवा एखादं सुभाषित असेल, एखाद्या म्हणी असतील, त्या जर तुम्हाला आठवत असतील, त्या निबंधाशी रिलेटेडच. नाहीतर मग वर्णनात्मक लिहिणार आणि दुसरंच काहीतरी तुम्ही लिहून ठेवणार, तसं नाही. त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला 4 ओळींची एखादी कविता बनवता आली तर तशी एक सुरुवात करायची. किंवा एखाद्या कुठल्या तरी कवींच्या ओळी असतात, त्या सुद्धा लिहून तुम्ही सुरुवात करू शकतात. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षक सुरुवात आपली पाहिजे. विषयानुरूप विस्तार आणि निबंधामध्ये बघा, आता निबंधामध्ये विषय जो दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्या निबंधाचा विस्तार, विश्लेषण आपलं पाहिजे. आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं, बरकटत जायचं नाही. सुसूत्र मांडणी पाहिजे, मुद्द्यांनुसार मांडणी, 5-6 पॅरेग्राफ करायचे. नाविन्यपूर्ण कल्पना आपल्याला त्या ठिकाणी मांडता यायला पाहिजे निबंधामध्ये. नवीन नवीन कल्पना. भाषा शैली आपली प्रमाण मराठीमध्ये निबंध लिहायचा. काही विद्यार्थी घरची भाषा वापरतात, बोली भाषेमध्ये निबंध लिहायचा नाही, प्रमाण मराठीमध्ये म्हणजे शुद्ध मराठीमध्ये. शेवट सुद्धा आपला आकर्षक पाहिजे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही निबंध लेखन करायचं. तर अशा प्रकारे बघा, हा 80 मार्काचा पेपर असेल. त्यानंतर एक मिनिट, मी ही पीडीएफ तुम्हाला पाठवणार आहे, तुम्ही व्यवस्थित नंतर बघा. आता बघा, ही प्रश्नपत्रिका अशी असेल, दिसते तुम्हाला स्क्रीनवर? हो सर, दिसते. हा, आता बघा, विभाग 1 गद्य म्हटलेला आहे. 80 मार्काचा हा पेपर आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की परीक्षेमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न लिहायचे नाही, कारण प्रश्न लिहिले तर ते आपला वेळ जाणार. आणि हे सर्व प्रश्नपत्रिकेतले प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये लिहिणार, आन्सर पेपर मध्ये लिहिणार म्हणजे एक प्रकारे पूर्ण प्रश्नपत्रिकेतले किती वेळ जाणार, किती प्रश्न असतात. समजा कृती आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न लिहायची गरज आहे का उत्तर पत्रिकेमध्ये? बिलकुल नाही. त्याच्यानंतर बघा, आनंद देणारे कोणतेही 2 घटक लिहा. हे सुद्धा लिहायची गरज नाही. सरळ काय करायचं, कृती 1 अ मधला 1 आणि त्याच्या पुढे मग आन्सर मध्ये य आणि र असं लिहून आपला आन्सर पूर्ण करायचं. आनंद देणारे कोणतेही घटक हे सुद्धा लिहू नका, तुम्हाला चुकीचं दिलंच जाणार नाही त्या ठिकाणी. ओके. आता बघा, समजा आनंद देणारे कोणतेही 2 घटक लिहा. आता कोणते घटक आहे आनंद देणारे? वाचा बरं. आपण ह्या ज्या ऑब्जेक्टिव्ह कृती आहेत त्या 1-2 बघू आणि पुढे जाऊ. वाचताय ना तुम्ही पॅसेज? आनंद देणारे कोणतेही 2 घटक लिहा. एक मिनिट. कोणते 2 घटक आहे? वाचला पॅसेज? हॅलो, आवाज येतोय?
हॅलो स्टुडंट. सर तुमचा आवाज येतोय. हा, वाचताय का पॅसेज तुम्ही? हो वाचतोय. दोन घटक बघा. निसर्ग आलेला आहे एक घटक पहिला. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. निसर्गातून सुद्धा आनंद मिळतो ना, निसर्ग आहे एक घटक. आणि दुसऱ्या पॅसेज मध्ये बघा, आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. मग दुसरा घटक कोणता? शास्त्रीय संगीत. बरोबर. तुम्हाला बघा, परीक्षेमध्ये सरळ सरळ देणार विचारतील आनंद देणारे कोणतेही दोन घटक, पण पॅसेज मध्ये आन्सर सरळ सरळ कधी कधी येणारच नाही. ते तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे उतार्याचं, तुम्हाला समजलं पाहिजे उतारा. आन्सराचं सरळ सरळ येणार नाही पॅसेज मध्ये की हे डॅश 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 हे आनंद देणारे घटक आहेत, हे असं येणार नाही आन्सर कधी. तर ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कवितेमध्ये सुद्धा बघा, कविता आलेली असते, पोएम आलेली असते, प्रश्न विचारतात, प्रश्नांची उत्तरं सरळ सरळ सापडतात का आपल्याला? आणि आपण ती एखाद्या ओळी कवितेच्या पूर्णच्या पूर्ण लिहितो का आन्सर मध्ये? नाही. त्याच्यामध्ये जे उत्तर आहे, जे शब्द आहे तेच लिहितो ना आपण. म्हणून तुम्हाला उतारानं व्यवस्थित वाचावं लागेल, मन लावून परीक्षेमध्ये. कधी कधी उत्तर आपल्याला सापडत नाही सरळ सरळ. त्याच्यामुळे तेच आहे मग इथे, म्हणजे उतारा किती समजतोय आपल्याला तेच त्यांना बघायचं या ठिकाणी आकलन. तर उत्तर आपल्याला एकाच ठिकाणी सापडणार नाही, तर पूर्ण पॅसेज आपण ज्यावेळेस वाचणार ना त्यावेळेस आपल्याला कळेल असे प्रश्न असतील त्या ठिकाणी. सर ते सेकंड लाईन मधलं नाही येणार का? कोवळ्या उन्हाचा आनंद, ते ऊन असं घटक म्हणून नाही येणार? हे बघा, हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, हा ते पण येईल बघा. आनंद देणारा घटक तो पण येईल, है ना. हो बघा, हिवाळ्यातल्या कोवळे ऊन, आपला आन्सर काय असेल? पण कोवळे ऊन. श्रावणातली रिमझिम, चांदण्या रात्री भटकणे, झाडाचे नुसते आकार पाहत हिंडणे, हे सुद्धा आहे. आता याची आन्सर भरपूर आहे. म्हणजे शास्त्रीय संगीत सुद्धा आहे, निसर्गामधले हे घटक, श्रावण, हिवाळ्यातला कोवळा आनंद, चांदणी रात्र. शास्त्रीय संगीतातले परत इथे वेगळे आनंद दिलेले, बरोबर. आता याची उत्तर भरपूर आहे, 7-8 प्रकारचे आनंद दिले, पण आपल्याला विचारलेले आहे फक्त 2, त्याच्यामुळे आपण फक्त 2च घ्यायचे, बरोबर. तर बघा, सर. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तिथे विचारलं जाईल 2 मार्काला हे ऑब्जेक्टिव्ह. अजून विधाने पूर्ण करा. लेखकाच्या मते अनोखा आनंद म्हणजे काय? कोणता आहे अनोखा आनंद? बघा, एकदम शेवटची ओळ बघा पॅसेज मध्ये, एकदम शेवटची ओळ. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. आता प्रश्न काय आहे? लेखकाच्या मते अनोखा आनंद म्हणजे काय? मग अनोखा आनंद म्हणजे काय? कलेचा आस्वाद. सापडलं ना उत्तर? हॅलो, बोला. हॅलो हॅलो, रिप्लाय द्या. आवाज येतोय माझा? हॅलो सर हॅलो. येतोय. हा, मी बोलतोय ते थोडा रिप्लाय देत चालायचं, नाही तर मला वाटेल डिस्कनेक्ट झालं. बघा, तुम्हाला दिसतंय का शेवटची ओळ एकदम? माईक ऑनच राहू द्या एखाद्या विद्यार्थ्याने. हो सर. हा, आता आपल्याला विचारलं काय? लेखकाच्या मते अनोखा आनंद म्हणजे काय? आता आपल्याला सरळ सरळ उत्तर सापडणार नाही की डॅश 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 याला अनोखा आनंद म्हणतात, असं उत्तर सापडणारच नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आपल्याला पॅसेज वाचायचं आहे, आकलन व्हायला पाहिजे आपल्याला पॅसेजचं. एकदम शेवटची ओळ बघा. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. आता बघा की प्रश्नातली काही काही अक्षरं किंवा शब्दही असतात पॅसेजमध्ये. मग आता इथे दिलाय बघा, कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद. अनोखा आनंद म्हटलेला आहे, मग कलेचा आस्वाद हा अनोखा आनंद आहे. दुसरा बघा, लेखकाच्या मते असलेली आनंदाची इस्टेट म्हणजे. आता सेकंड पॅरेग्राफ होता, संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल
एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आणि आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. आता इथे सापडलं सरळ सरळ उत्तर, बरोबर. हो. आपलं शास्त्रीय मग आपला आन्सर काय असेल? शास्त्रीय संगीत ही आनंदाची इस्टेट आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला सरळ सरळ उत्तर सापडते आहे, पण कधी कधी सापडत नाही. तर ते आपल्याला पूर्ण त्याचं वाचन केल्यावर, आपल्याला आकलन झाल्यावर ते उत्तर आपल्याला शोधून त्या ठिकाणी लिहायचं आहे की याचं उत्तर काय असू शकेल. तर अशी आपल्याला उत्तर तयार करावी लागते. आता बघा, आता खाली दोन विचारलेले प्रश्न. देता किती घेशील दो कराने, म्हणजे निसर्ग आपल्याला देत राहतो, आपण ते घेतो. अशा निसर्गातील परिस्थितीचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात करा. किंवा रसिक होण्याचा आपला आनंद कोणी नाकारू शकत नाही हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित. सोदाहरणचा अर्थ उदाहरणासहित तुम्हाला लिहायचा आहे, विथ एक्झाम्पल. आता रसिक, आपण रसिक आहोत. बघा, एखादा वक्ता स्टेजवर एखादा वक्ता स्टेजवर भाषण करतोय, आपण ऐकतोय, आपण श्रोते किंवा रसिक. एखादा गातोय, गीत गायन करतोय, आपण ऐकतोय, आपण रसिक. मग रसिक होण्याचा आपला आनंद कोणी नाकारू शकतो का? नाही नाकारू शकत. हे उदाहरणासह तुम्हाला लिहायचं आहे. हे कधी लिहू शकणार तुम्ही? ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण लेसन, ज्या कोणत्या लेसन मधला हा उतारा असेल, तो लेसन आपण पूर्ण अभ्यासला असणार. त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, लेखकाने काय मांडलेलं आहे ते आपण अभ्यासणार. तेव्हाच आपल्याला हे स्वमताचं आन्सर व्यवस्थित लिहिता येईल. त्यामुळे स्वमताचं आन्सर असं नाही. आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते, पण आपण बघा, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येईल. त्या बोर्डाला असं अपेक्षित नाही की तुम्ही हेच उत्तर लिहिलं पाहिजे, तेच उत्तर लिहिलं पाहिजे स्वमतामध्ये. प्रत्येकाची वेगवेगळी उत्तर येईल, वेगवेगळी एक्झाम्पल येतील, कारण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमताही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे आणि कधीही आपण पॉझिटिव्ह विचार ठेवूनच, म्हणजे सकारात्मकच उत्तर लिहायचं. ओके, या अभिव्यक्तीमध्ये. आणि हे कधी लिहू शकणार तुम्ही? तुमचा लेसनचा अभ्यास प्रॉपर चांगला पाहिजे. दिलेला उतारा, परीक्षेमध्ये विचारलेला उतारा कोणताही असेल, त्या उतार्यावर तुम्ही व्यवस्थित स्वमत तेव्हाच तुम्ही मांडू शकणार, ज्यावेळेस तुमचा पूर्ण लेसनचा अभ्यास असेल तेव्हा. आता हा सुद्धा उतारा बघा, एका लेसन मधला आलेला आहे. ओके, इथे सुद्धा बघा 2 मार्काला 2 कृती विचारले ऑब्जेक्टिव्ह वरती. खाली कारणे लिहा, 2 मार्काला विचारलेले आहे 4. आणि खाली स्वमत कृती आहे. दात या अवयवाबद्दल लेखकाने मांडलेली तुमची मते शब्दात लिहा. तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची ओळख. या 2 पैकी तुम्हाला एक लिहायचं आहे, म्हणजे सोपं केलेलं आहे. स्वमतामध्ये एक दिलेलं आहे तुम्हाला पर्याय. असे बघा हे लेसन असतील. आणि हा एक 3 पॅसेज विचारलेला आहे. 3 पॅसेज मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असतील, म्हणजे स्वमत वगैरे विचारलेलं नाहीये 3 पॅसेज मध्ये. ओके, त्याच्यानंतर खाली कविता आहे बघा, पद्य. आता बघा, यामध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह विचारले 2 मार्काला, आणि 2 मार्काला शब्द समूहांचा अर्थ स्पष्ट करा. आता हे जे शब्द वरचे तर 2 लिहिणार आपण. समुद्राची भावना दर्शवणारे कोणतेही 2 शब्द लिहा. कोणते समुद्राची भावना दर्शवणारे शब्द सांगा. आन्सर, समुद्राची भावना दर्शवणारे कोणतेही 2 शब्द लिहा. कोणते 2 शब्द आहे? कोणत्या 2 शब्दांमधून समुद्राची भावना आपल्या समोर मांडलेली आहे? बघा,
बघा हे शब्द दिसताय का तुम्हाला? समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ, शिनून तो वळवतो डोळे, शीन, त्याची भावना आलेली आहे बघा त्यात. संत्रस्त. हॅलो, तुम्ही हो ना, सर. हॅलो स्टुडंट, तुम्ही ना वाचन करा, कारण तुम्ही वाचन करा लेसनचं, कवितांचं, उतारे घ्या, उतार्यांचे प्रश्न कसे विचारलेले ते बघा. तर हे वाटते तेवढं सोपं नाहीये, कारण डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला सरळ सरळ उत्तर सापडत नाही. त्याच्या मागे दडलेला अर्थ तो बघून आपल्याला हे सर्व लिहायचं आहे. तर पद्याचं आता शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. आता हे जे शब्दसमूह आलेले आहे बघा, वयस्कांचे शहर, उंचच उंच पण अरुंद बालपण, हे जे शब्दसमूह काय सांगतात कवितेत ते बघा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तो अभ्यास कवितेचा करायचा आहे. आता 2 कविता दिलेल्या आहे बघा त्यांनी. शहरी जीवनातील बाल्यावस्था अभिव्यक्ती बघा, तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता कवितेचा पूर्ण आपण अभ्यास केल्यानंतर तुम्ही ते लिहिताय. काव्य सौंदर्यामध्ये काय लिहिणार? जे कवी, कवयित्रीचं नाव, कवितेचा प्रकार, हे सर्व त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर बघा जो साहित्य प्रकार आहे बघा, तिसरा प्रकार कथा. आता कथा बघा, कथानकाचे प्रयोजन म्हणजे पॅसेज आलेला आहे, तुम्हाला पॅसेज देतील कथेमध्ये, कथानकाचे प्रयोजन लिहा. किती मार्काला आहे? काय लिहिणार? कथानकाचं प्रयोजन म्हणजे कारण, रिझन. कथानक का आलेलं असते? कथानकाचं प्रयोजन. मग आता तुम्हाला ह्या पॅसेज वाचावं लागेल. कथानक बघा, पहिली ओळ, कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादीचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते आणि या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकारात येते. कथानक उलगडताना त्यातील प्रवाही पण जपलं जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. सापडलं उत्तर? इथे सरळ सरळ सापडलेलं आहे बघा. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवणे हे कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. इथे सरळ सरळ सापडलेलं आहे, बरोबर. नाट्यमयता निर्माण होणारा घटक, त्याचं उत्तर सुद्धा बघा खाली आहे, एकदम शेवटची ओळ. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो आणि त्यामधून नाट्यमयता निर्माण होते. त्यानंतर कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये लिहा. पात्र, आता मध्ये बघा दुसरा पॅरेग्राफ, पात्रचित्रण हा कथेचा महत्वपूर्ण घटक आहे. प्रश्न काय आहे? कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये. आता पात्राची 2 वैशिष्ट्ये लिहायची आपल्याला. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, भावना इत्यादी चित्रा शब्दरूप प्रतिमा तयार करतात. ही सगळी वैशिष्ट्ये झालेली आहे बघा. कृती, उक्ती, भावना, ही जीवन पद्धती, संवेदना, ही वैशिष्ट्ये आलेली. याच्यापैकी कोणतीही तुम्ही 2 लिहायची. त्याच्यानंतर बघा, असं साहित्य प्रकारावर तुम्हाला पॅसेज येईल आणि त्या पॅसेजवर आन्सर लिहिणं हे सोपं आहे. पण बघा, ज्या 2 कथा आहेत आपल्याला, गढी आणि शोध, त्यांचा तुम्हाला मात्र अभ्यास करावा लागेल. घर सोडण्यामागचा अनुचा विचार, अनु नावाचं एक पात्र आलेलं आहे त्या कथेमध्ये, ते तुम्हाला वाचनच करायचं आहे. गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचं मत काय? त्या कथेमध्ये आलेलं आहे उचापती करणारे लोक, आणि हे सर्व मग तुम्ही ते त्यांचं वाचन करायचं 6 मार्कात. त्याच्यानंतर उपयोजित मराठी आहे, रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल मध्ये बघा, मुलाखत घेण्यामागील हेतू आलेला आहे. मुलाखती जर पाहिल्या आपण, मुलाखत घेण्यामागील हेतू, एक मिनिट, तुमच्याकडे पुस्तक आहे का समोर? आता हॅलो स्टुडंट, माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो सर, दिसते. हा, तुमच्याकडे पुस्तक आहे का आता समोर? हो सर. रायटिंग स्किल मध्ये बघा, हा, रायटिंग स्किल मध्ये बघा, मुलाखत घेण्याचा हेतू दिलेला आहे का तिथे?
पेज नंबर 87. हो सर आहे. हा बघा, मुलाखत घेण्याचा हेतू. आता प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, मुलाखत घेण्यामागील हेतू स्पष्ट करा. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा, 4 मार्काला आहे. आता 4 मार्काला आहे म्हटल्यावर मग आपलं उत्तर किती असेल? 2-2, 3-3 ओळीमध्ये लिहायचं. आता मुलाखत घेण्यामागील हेतू बघा, मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असतात. कशासाठी घेतो आपण मुलाखत? काय हेतू असतो? काय कारण असते? मुलाखत देणाऱ्याच्या म्हणजे जो कोणी माणूस देणार असेल मुलाखत, त्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी आपण मुलाखत घेतो. म्हणजे हे प्रश्न हे सोपं आहे. हेतू काय असतात? आपण कशासाठी मुलाखत घेतो? मुलाखत कोणाचीही घेतो का? नाही. एखाद्या व्यक्तीची घेतो ना, की ज्याच्या जीवनामुळे इतर लोक प्रभावित झालेले असतील, अशाच व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. त्याच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी, त्याच्या कामावर प्रकाश टाकण्यासाठी, है ना, त्याने जो संघर्ष केलेला आहे त्याच्या संघर्षाची गाथा ऐकून घेण्यासाठी, है ना. म्हणजे दिलेलं आहे तिथे बघा, हे हेतू तुम्ही पाठ करायचे. म्हणजे हेतूच नाही, मुलाखतीमध्ये जे जे आहे बघा, समजा हेतू विचारतील, कधी विचारतील, मुलाखतीची पूर्वतयारी तुम्ही कशी कराल, मग मुलाखतीला जायच्या आधी तुम्ही काय कराल, प्रश्नावली तयार करणं वगैरे, आहे ना. मग प्रश्नावली कशी तयार करणार बघा, मुलाखत घेणाऱ्याकडे आधी माहिती उपलब्ध पाहिजे, त्याचं नाव, टोपण नाव, जन्मदिनांक, हे सर्व दिलेलं आहे बघा त्यात. मुलाखत कशी घ्यावी असं सुद्धा विचारतील. मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य सांगा, मुलाखतीचा समारोप सांगा. हे सर्व तुम्हाला मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यायची, मुलाखत घेताना हे करावे, हे तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये जाईल. आणि मग खालील व्यक्तींची, एकदम शेवटचा प्रश्न आहे, खालील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा असं म्हटलेलं आहे बघा 91 पेजवर. आता भाजीवाला, पोस्टमन, परिचारिका, आता यांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार केला. कसे तयार करणार? मुलाखत घेण्यासाठी आपण जातो त्यावेळेस सुरुवातीला त्याचं नाव विचारतो. तू या व्यवसायामध्ये कसा पडला हा प्रश्न विचारणार. तुला व्यवसायामध्ये परवडते का, किंवा तुझा उदरनिर्वाह चालतो का, तुला या व्यवसायामध्ये कोणता संघर्ष करावा लागला, काही प्रश्न आहे का, म्हणजे असे बरेचसे प्रश्न आपण त्या रिलेटेड विचारणार, ज्याची कोणाची मुलाखत घ्यायची आहे त्या संदर्भात. मग आता बघा, माहिती पत्रक सुद्धा आलेलं आहे बघा, दुसरा टॉपिक, माहिती पत्रकाची आकर्षक मांडणी थोडक्यात विशद करा. आता माहिती पत्र बघा, माहिती पत्रकाची आकर्षक मांडणी. आता माहिती पत्रकाची आकर्षक मांडणी, माहिती पत्रक जर वाचलं, माहिती पत्रकाचं स्वरूप कसं आहे, याच्यामध्ये आपल्याला ती आकर्षक मांडणीचं आन्सर सापडेल. किंवा माहिती पत्रकाची गरज, माहिती पत्रकाची रचनेची वैशिष्ट्ये, माहिती पत्रकाची वैशिष्ट्ये बघा, माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक आकर्षक मांडणी म्हणून एक मुद्दा आहे. हे मुद्दे किंवा माहिती पत्रकाचं वेगळेपण, भाषाशैली, हा सर्व बघा पाठांतराचा विषय आहे. हे तुम्हाला पाठ करावं लागतील. अहवालाचं स्वरूप पाठ करावं लागेल. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न दिलेले आहेत म्हणून मी सांगतोय. पण तुमच्या स्वाध्यायामध्ये अहवाल लेखनाच्या खाली, मुलाखतीच्या खाली जे प्रश्न आहे जेवढे, त्यांचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर 2 कृती सोडवा म्हटलेला आहे बघा. आता मुद्द्यांच्या आधारे, आता इथे मुद्दे दिलेले असतील, त्याच मुद्द्यांशी रिलेटेड तुम्हाला लिखाण करावं लागेल. आता पहिल्यामध्ये विचारलंय, समजा मुलाखत म्हणजे काय. आता मुलाखत म्हणजे काय बघा, तर मुलाखत म्हणजे काय, तर त्या मुलाखतीची व्याख्या तुम्हाला लिहावी त्या ठिकाणी लागणार. आता मुलाखत म्हणजे काय आलेलं आहे, मुलाखत म्हणजे संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो ना. आपण एखाद्याची मुलाखत घेणार आहे तर त्या व्यक्तीला आधी आपण सांगितलेलं असतं ना, की बाबा मी तुझी मुलाखत वगैरे घेणार, पण सांगितलेलं असतं. किंवा आज आपण टीव्हीवर ज्या मुलाखती बघतो, समजा
त्याआधी त्यांचं चित्रण व्हिडिओ शूटिंग केलेलं असते, मग ते आपल्याला टीव्हीवर नंतर दाखवतात. लाईव्ह असते का कुठलीही मुलाखत? नाही, ते दाखवतात नावाला फक्त लाईव्ह, पण आधी मुलाखत त्यांनी घेतलेली असते, मग त्याचा भाग तो दाखवतो. पूर्वनियोजित असतो. डायरेक्ट ऑन दी स्पॉट असेल का मुलाखत? नाही, कारण ती ज्याची मुलाखत घ्यायची आहे ती मोठी व्यक्ती असेल समजा, आपण जाणार त्यावेळेस तिच्याकडे टाइम असला पाहिजे आपल्याला मुलाखत द्यायला, आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर द्यायला सुद्धा त्याने थोडा विचार करावा लागेल जे प्रश्न आपण विचारणार आहोत, कारण ती मुलाखत तशी सर्वांसमोर जाणार आहे, कुठेतरी दाखवली जाणार टीव्हीवर, रेडिओवर, म्हणून त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती त्याला विचार करूनच द्यावी लागणार. म्हणून बघा, मुलाखत म्हणजे काय आलेला आहे, मुलाखतीचा पाया कोणता हे सुद्धा आलेलं आहे बघा त्या ठिकाणी. मुलाखत कशावर हे असते, पाया म्हणजे काय, ज्याची मुलाखत घ्यायची त्याच्याबद्दलची माहिती लिहा, मुलाखतीची उद्दिष्टे लिहा, मुलाखतीचे माध्यम, हे सर्व प्रश्न आहेत पुस्तकामध्ये. यांचं तुम्हाला पाठांतरच करायचं आहे, हा पाठांतराचाच विषय आहे. माहितीपत्रक म्हणजे काय, हे सर्व मुद्दे जे आहेत ते दिलेले आहेत त्या माहितीपत्रक, अहवाल किंवा वृत्त लेखन यामध्ये. अशा प्रकारे बघा, म्हणजे रायटिंग स्किल हे तुम्हाला पाठ करण्याचा भाग आहे, तो आपल्या ग्रामर सारखा एखाद्या ट्रिकवर अवलंबून नाही. ओके, कारण हे जे प्रश्न आहे ना, हे तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत किंवा हे समजून घ्यायचे आहेत, त्यांचं आकलन तुम्हाला झालं की ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तर मग ग्रामर आणि निबंध हा मग शेवट आहे, मग तिथे आपली प्रश्नपत्रिका संपते. अशा प्रकारे बघा तुम्ही हे सर्व करणार आहात. अशा प्रकारे 12वीचा तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करायचा. ओके, त्याच्यानंतर एक मिनिट, मी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका अजून एक प्रेझेंट करतोय, आपण थोडं अजून घेतो. मी तुम्हाला सर्व पाठवणार आज जे झालेलं आहे ते. हा, हे बघा एक प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये थोडा पॅसेज तुम्हाला ब्लर दिसेल, मी तुम्हाला पाठवणार. अशा प्रकारची बघा इथे सुद्धा बघा, रायटिंग स्किल मध्ये मुलाखतीच्या पूर्वतयारीत अपेक्षित असलेल्या घटकांची माहिती, माहिती पत्रकात माहितीला प्राधान्य असते हे सांगा, अहवालाची आवश्यकता विशद करा, वृत्तलेख लिहिताना तात्कालिकता महत्वाची असते हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. यांची सगळ्यांची आन्सर ही पुस्तकामध्ये आहे, जे पाठांतराचे विषय आहेत ते सगळे खाली सुद्धा प्रश्नांवरून विचारलेलं आहे बघा. मुलाखत घेताना घ्यावे याची काळजी विशद करा, प्रश्नांची रचना कशी असावी, प्रश्नांमुळे निर्माण होणारे वातावरण कसे असावे, हे सगळं दिलेलं आहे. हे सर्व तुम्ही वाचन करणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर ग्रामर आलेलं आहे बघा, ग्रामर सोपं आहे बघा, त्याला काही हे नाही बघा. ग्रामर मध्ये असे प्रश्न असतील, योग्य पर्याय निवडा, बापरे केवढी उंच इमारत ही विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, काय आन्सर येईल सांगा. आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो स्टुडंट, हॅलो हॅलो, बोला. हा सर, आवाज येतोय ना? हो सर येतोय. हा, मी स्क्रीन प्रेझेंट केली, दिसते स्क्रीन? हो दिसते. हा, ग्रामरचं फक्त आपण बघू, हे शेवटचं 10 मार्काचं. मी हे प्रश्नपत्रिका सगळ्या तुम्हाला आज पाठवणार आहे. योग्य पर्याय निवडा बघा, अशा प्रकारचे ग्रामर मध्ये प्रश्न असतो. केवढी उंच इमारत, ही इमारत खूप उंच आहे, त्याचं उत्तर. तुम्ही कोणाचेही वाईट बोलू नका, तुम्ही कोणाशी चांगले बोला. त्याच्यानंतर नवरात्र, काय येईल याचा विग्रह आणि समास ओळखा. नवरात्रींचा समूह. बरोबर, समासाचं नाव
द्विगु. दिलेला आहे द्विगु. दिवसेंदिवस काय येईल समासाचं नाव? प्रत्येक दिवशी. बरोबर. समासाचं नाव? अव्ययी भाव समास. बरोबर. डॉक्टरांनी लिहिलंया दात उपटला. प्रयोग कोणता? प्रयोग कोणता? ओळखा आता. डॉक्टरला नी प्रत्यय लागलाय. हो लागलाय? हा. हो. मध्ये मध्ये कुठल्या शब्दाला प्रत्यय लागलाय का? नाही. नाही. म्हणजे लगेच लक्षात येते हा कर्मणी प्रयोग आहे. हो कर्मणी प्रयोग आहे. बरोबर. हो. भावे प्रयोगाचे वाक्य शोधा. भावे. बघा 4 ऑप्शन आहे भावे प्रयोगाचे. आम्ही सिनेमा पाहिला, मुले प्रार्थना म्हणतात, रोज ते सकाळी फिरायला जातात, आणि इकडे चौथं दिलंय राजाने शत्रूला मारले. आन्सर कोणता आहे मग आपलं? राजाने शत्रूला मारले. लक्षात ठेवायचं भावे प्रयोगामध्ये ना कर्त्याला पण प्रत्यय लागलेला असतो आणि कर्माला सुद्धा लागलेला असतो. हे लक्षात ठेवा. कर्त्याला ने प्रत्यय लागलेला असतो तृतीयेचा, आणि जे कर्म असते त्याला द्वितीयेचे प्रत्यय लागतात. द्वितीयेचे स लाते सला नाते. इथे ला प्रत्यय लागलाय हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर खाली बघा, होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोन्या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. कोणता अलंकार आहे? सोपा आहे. अनन्वय म्हणजे तुलना केली जाते. उपमेयाची उपमेयाशीच तुलना केली जाते. अतिशयोक्ती तर नाहीच आहे इथे. आपण नव्हती आहे का? न हे वदन निषेध केलाय का कोणाचा? नाही. अर्थांतरन्यास आहे ना? हॅलो. हो. हा. आता खाली बघा, न हे नयन पाकड्या उमलला सरोजातील. सोप आहे. कोणता अलंकार आहे? सॉरी, उपमेय कोणता आहे? उपमेय. पाकड्या. पाकड्यांची उपमा दिलेली आहे. न हे नयन पाकड्या. हो. त्याच्या खाली बघा, मारामारी करणे, हट्ट करणे, निरर्थक चर्चा करणे, चौकशी करणे. हे 4 वाक्प्रचार हे तुमच्या पुस्तकातले असतील. किंवा खल करणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. म्हणजे खल करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून पर्यायातून ओळखा. आता खल करणे म्हणजे काय? चौकशी करणे. बरोबर. आपण म्हणतो काय खल करतोय? हा, चौकशी करणे. आणि खाली दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बघा परीक्षेमध्ये ऑप्शन सुद्धा दिलेले जातील एखाद्या वाक्प्रचाराचे, पण ते आपण वाचन असल्याशिवाय ते ऑप्शन पण आपल्याला व्यवस्थित टिक मार्क करता यायला पाहिजे. खल करणे याचा वाक्यात उपयोग करा, येईल तुम्हाला. निबंध आहे बघा, इंटरनेटचे मनोगत लिहिते होऊया, लॉकडाऊन अनुभवताना, माझा आदर्श व्यक्ती, आणि थिएटर बंद झाली तर. बघा 5ही प्रकारचे निबंध दिलेले आहे. इंटरनेटचे मनोगत आत्मवृत्तात्मक निबंध आहे. लिहिते होऊया वैचारिक. त्याच्यानंतर लॉकडाऊन अनुभवताना प्रसंग लेखन आहे. आदर्श व्यक्ती व्यक्तिचित्रणात्मक आहे. आणि थिएटर बंद झाली तर कल्पना प्रधान आहे. म्हणजे याच्यापैकी मग तुम्हाला कोणता निबंध सोयीस्कर जाईल? तर माझी आदर्श व्यक्ती म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक, किंवा लॉकडाऊन अनुभवताना प्रसंग लेखन, 2 पैकी तुम्ही बघा निवडायचा. ओके. हो सर. हॅलो. चालेल, मग आपण इथे थांबू. ओके. मी सर्व तुम्हाला आज पाठवणार.